नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2025चा ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कट ऑफ किती राहू शकतो, म्हणजे किती जाऊ शकतो, किती रँकवर हा कट ऑफ लागू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण। तर जनरली आपण बघितलं की 2024 मध्ये हा खूप अतिशय हाय कट ऑफ गेलेला आहे। 638, 640, 642 अशा पद्धतीने गव्हर्नमेंट सीट मिळाली होती। परंतु त्याच्या तुलनेत जर आपण 2025चा कट ऑफ जर बघितला तर जवळपास 80, 90, 100 मार्काचा फरक यामध्ये तुम्हाला पडू शकतो। तर बघूया आपण रिवाइज कट ऑफ 2025 ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज किती राहू शकतो। तर जवळपास नीट मार्क्स 690 जर असतील तर जवळपास त्यांची रँक ऑल इंडिया रँक 30 येऊ शकते। त्याच्यानंतर 680च्या जवळपास ऑल इंडिया रँक 100 येऊ शकते। 670 म्हणजे ऑल इंडिया रँक 250 येऊ शकते। 660 जवळपास ऑल इंडिया रँक 1000 येऊ शकते। त्याच्यानंतर 540 जर मार्क्स असतील तर त्याची ऑल इंडिया रँक ही 28,000 इथपर्यंत येऊ शकते। 550 जर मार्क्स असतील तर 25,000 ऑल इंडिया रँक येऊ शकते। त्याच्यानंतर 560 ऑल इंडिया रँक 20,000 येऊ शकते। म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी 642, 638 अशा पद्धतीचा कट ऑफ हा लागलेला होता। परंतु यावर्षी ही ऑल इंडिया रँक जर बघितली म्हणजे सध्या एक्झिट पोलनुसार जर बघितलं मुलांच्या त्या फीडबॅकनुसार तर हा कट ऑफ 550, 540, 560 या दरम्यान जाऊ शकतो। हा झाला ऑल इंडियाचा। जर तुम्ही स्टेट कोटा जर बघितला महाराष्ट्र तर याच्यामध्ये फक्त 5-6 मार्क्स तुम्ही जर कमी पकडले म्हणजे 540, 45, 50 या दरम्यान जाऊ शकतो। मग सेमीचा जर कट ऑफ बघितला आपण प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचा तर दरवर्षीच्या तुलनेमध्ये दरवर्षी म्हणजे असा अनुभव येतो की 10-15 मार्काचा फरक पडतो। म्हणजे जर एक्झाम्पल जर 620 वर गव्हर्नमेंटचा कॉलेजचा एमबीबीएसचा कट ऑफ लागला तर तो जवळपास 600 वर प्रायव्हेटचा कट ऑफ लागतो। तर यावेळेस तुम्ही 500+ किंवा 520+ जर असतील तर तुम्ही अशा पल्लवीत ठेवू शकता की आपल्याला गव्हर्नमेंट असो किंवा सेमी गव्हर्नमेंट असो एमबीबीएस सीट मिळू शकते। तर आपण नुकतंच बघितलं की 540, 550, 530 हा जर मार्क्स असतील या दरम्यान तर जवळपास 90% तुम्हाला सीट यावेळेस मिळू शकते। जर तुम्ही 610 मार्क्स बघितलं तर 5,500 ऑल इंडिया रँक येत आहे। आणि कॅल्क्युलेशन जर केलं तर ऑल इंडियामध्ये एमबीबीएसची सीट किती आहे, ही रँक किती आहे या तुलनेमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 540, 550, 560, 530 या दरम्यानच्या मुलांना एमबीबीएस सीट यावर्षी म्हणजे 2025 मध्ये मिळू शकतो। ओके, चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळवता येईल। आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल आम्हाला करू शकता। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ किती गेलेला आहे आणि यावेळेस एक्झॅक्ट किती जाऊ शकतो याची संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।